पत्रकाराने प्रश्न विचारताच मोदी निघून गेले. आणि ही घटना काही आपल्या भारतामध्ये घडली नाही, ऑस्ट्रेलियामध्ये घडली. 1 महिन्या अगोदर नॉर्वेमध्ये अशीच एक घटना घडली होती. तेथील महिला पत्रकाराने पंतप्रधान मोदी यांना प्रश्न विचारला होता, पण मोदी यांनी त्या महिला पत्रकाराच्या प्रश्नाचं उत्तर न देता तिथून निघून गेले होते. त्यानंतर जगभरामधून मोठ्या टीका देखील झाल्या होत्या. त्या महिला पत्रकाराला अनेक लोकांनी टार्गेट देखील केलं. पण आता पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियामध्ये एक घटना घडली. तेथील पत्रकाराने पंतप्रधान मोदी यांनाच धारेवर धरलं. नेमकं असं काय घडलंय, त्या पत्रकाराने असं काय केलंय, चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ. जगामध्ये अशा काही घटना घडतात ज्याचा परिणाम फक्त एका देशापुरता मर्यादित राहत नाही. हजारो किलोमीटर दूर घडलेली एक छोटीशी घटना काही तासामध्ये जगभरामध्ये चर्चेचा विषय बनते. विशेष म्हणजे त्या घटनेचा संबंध जर देशातील मोठ्या नेत्याबरोबर असेल तर त्यावेळेसच्या प्रत्येक क्षणाकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. विचार करा, एखाद्या पंतप्रधानाच्या दौऱ्यावरती अब्जावधी रुपयांचे करार झाले. त्यामध्ये अनेक महत्त्वाच्या बैठका पार पडल्या. दोन्ही देशांनी भविष्यातील सहकार्यासाठी घोषणा केली. तरीही त्या दौऱ्यापेक्षा, मिटिंगीपेक्षा सर्वात जास्त चर्चा झाली ते म्हणजे विदेशी पत्रकाराच्या एका टिप्पणीमुळे. गेल्या काही दिवसामध्ये एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय. हा व्हिडिओ काय कोणत्याही राजकीय नेत्याने शेअर केलेला नव्हता, कोणत्याही पक्षाच्या प्रवक्त्याने हा प्रसारित केलेला नव्हता. तो एका पत्रकाराचा व्हिडिओ होता. सुरुवातीला वाटलं एक सामान्य प्रकरण असेल, त्यामुळे त्या पत्रकाराकडे फारसं कोणी लक्ष दिलं नाही. पण फक्त काही सेकंदाचा व्हिडिओ आणि त्यामध्ये बोललेले मोजकेच शब्द, त्यानंतर सोशल मीडियावरती प्रतिक्रिया, समर्थन, चर्चा या गोष्टीला सुरुवात झाली. आता नेमकं काय घडलंय सर्वांनी लक्ष देऊन ऐका. आज आपण कोणत्याही राजकीय बाजूनी बोलणार नाही, कोणाच्या विरोधामध्येही बोलणार नाही. आपण फक्त एक घटनाक्रम समजून घेणार आहोत. नेमकं त्या ठिकाणी काय घडलं. पंतप्रधान मोदी हे परदेशा दौऱ्यावरती आहेत. याच दरम्यान ते ऑस्ट्रेलियामध्ये गेले. त्यांचा हा दौरा अनेक कारणांनी महत्त्वाचा मानला जात होता. दोन्ही देशामधील आर्थिक संबंध, संरक्षण, तंत्रज्ञान, गुंतवणूक या गोष्टींवरती चर्चा होणार होती. पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण ऑस्ट्रेलियामधील काही पत्रकार करत होते. कार्यक्रम एकदम व्यवस्थित पार पडत होता. पण या कार्यक्रमामध्ये एक असा क्षण आला ज्याकडे सुरुवातीला फारसं कोणी लक्ष दिलं नाही. कार्यक्रम संपला होता, पण तरी देखील पत्रकारांचे कॅमेरे मात्र सुरू होते. त्याच वेळेस ऑस्ट्रेलियामधील पत्रकार ब्लॅक जॉन्सन यांनी आपला रिपोर्ट पूर्ण करताना एक टिप्पणी केली. त्या पत्रकाराच्या टिप्पणीमुळे सोशल मीडियावरती अक्षरशः वादळ निर्माण झालं. नेमकं त्या पत्रकाराने काय म्हटलं, त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय होता. पत्रकार ब्लॅक जॉन्सन यांनी कार्यक्रमाचा एक रिपोर्ट सादर केला. त्याच दरम्यान त्यांनी शेवटच्या क्षणी एक निरीक्षण नोंदवलं. त्या पत्रकाराने कॅमेऱ्याकडे पाहत म्हणालं, पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत तुम्ही जास्तीत जास्त इतक्या अंतरापर्यंत पोहोचू शकतात. म्हणजे त्या पत्रकाराचा सांगण्याचा अर्थ होता, आपण त्यांच्या समोर जाऊन त्यांना प्रश्न विचारू शकत नाही. पण यानंतर ब्लॅक जॉन्सन यांनी जे विधान केलं त्यानंतर सोशल मीडियावरती खूप चर्चा सुरू झाली. पत्रकार ब्लॅक जॉन्सन म्हणाले, पंतप्रधान मोदी हे अनस्क्रिप्टेड न्यूज कॉन्फरन्स घेत नाहीत. म्हणजे त्या पत्रकाराचं म्हणणं होतं, ज्या ठिकाणी मोदी यांना स्क्रिप्ट दिलेली नसते अशा पत्रकार परिषदेमध्ये ते बसत नाहीत. पुढे ब्लॅक जॉन्सन असं देखील म्हणाले, मोदी हे नियोजन केलेल्या कार्यक्रमांना सर्वात अधिक प्राधान्य देतात. पत्रकार ब्लॅक जॉन्सनने बोललेले हे विधान सोशल मीडियावरती प्रचंड धुमाकूळ घालतंय. आता इथे आपण ऑस्ट्रेलियाच्या पत्रकाराचं कौतुक करत नाहीये, कारण की काही आठवड्या अगोदर नॉर्वेमध्ये अशीच एक घटना घडली होती. तेथील पत्रकार हेले लिंगे हिने डायरेक्ट पंतप्रधान मोदी यांना प्रश्न विचारला, तुम्ही स्वतंत्र पत्रकार परिषद का घेत नाही. या घटनेला कदाचित महिनाही झाला नसेल. तेच ऑस्ट्रेलियामधील पत्रकारांनी पुन्हा हाच प्रश्न विचारला. आता आपल्या भारतामध्ये सर्वांनाच माहिती आहे, पंतप्रधान मोदी यांनी आजपर्यंत एकही पत्रकार परिषद घेतली नाही. त्यामुळे ते कदाचित परदेशामध्ये कोणतीही पत्रकार परिषद घेत नसतील. भारतामध्येच घेत नाही तर परदेशामध्ये कुठून घेणार. याच दौऱ्यादरम्यान पंतप्रधान हे न्यूझीलंड दौऱ्यावरती गेले. तेथील देखील पत्रकारांनी हाच प्रश्न विचारला, पंतप्रधान मोदी हे पत्रकारांच्या प्रश्नांचं उत्तर का देत नाही, ते खुल्या पत्रकार परिषद का घेत नाहीत. खरं तर आपले पंतप्रधान हे टेलिप्रॉम्प्टर वापरतात, त्यामुळे पत्रकार परिषद घेण्यामध्ये कोणतीही अडचण नाही. या उलट पत्रकार परिषद घेतली तर बाहेर देशातील पत्रकार देखील त्यांचं गुणगान करतील, कौतुक करतील. टेलिप्रॉम्प्टर वापरून सहजपणे पत्रकारांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाऊ शकतं, परंतु ते कोणत्याही पत्रकाराच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही.
त्यामुळे परदेशातील पत्रकार आपल्या आपल्या पद्धतीने टीका करतात. पंतप्रधान मोदी हे परदेशाच्या दौऱ्यावरती आल्यानंतर कधीही पत्रकारांच्या प्रश्नांचं उत्तर देत नाही.